ॐ श्री गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे विश्वाच्या ऊर्जेचा आरसा आहे, जे आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. आजच्या ग्रहांची स्थिती समजून घेण्यापूर्वी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आज गुरुवार 13 ऑगस्ट 2026. आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी ही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज आश्लेषा नक्षत्र आहे, जे आपल्या अंतर्ज्ञानाला जागृत करते. दुपारी 12:16 वर्यान योग असेल, जो कार्यामध्ये यश मिळवून देतो. आजचा सूर्योदय सकाळी 6:02 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:01 होईल. दुपारी 2:09 पासून ते 3:47 राहू काळ असेल. या काळात नवीन कामे टाळा आणि आजचा शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 पासून 12:57 असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 13 ऑगस्ट 2026 तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचा आणि स्वतःला शोधण्याचा दिवस आहे. आज चंद्र कर्क राशीत आणि आश्लेषा नक्षत्रात आहे, ज्यामुळे तुमच्या मनात काहीसे गोंधळाचे वातावरण असू शकते. आज तुम्ही तुमच्या आरोग्याकडे थोडे दुर्लक्ष कराल, पण स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा सखोल अभ्यास करण्यात तुमचा वेळ सत्कारणी लागेल. करिअर आणि कौटुंबिक आयुष्यात तुम्हाला आज काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासापेक्षा तुमच्या आवडीच्या विषयांवर लक्ष केंद्रित करा, पण अति आत्मविश्वास टाळा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस भावनाप्रधान असेल, त्यामुळे कोणाशीही बोलताना विचार करून बोला. गृहिणींनी आज घरातील वादांपासून दूर राहावे, कारण आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव असल्याने लहान गोष्टींचे मोठे भांडण होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे. व्यावसायिकांनी आज मोठी गुंतवणूक करणे टाळावे, कारण ग्रहांची स्थिती काहीशी अस्थिर आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. आजचा शुभ रंग मरून आहे आणि सकाळी 10:15 ते 11:15 ही वेळ तुमच्यासाठी फलदायी आहे. आज एक सत्कार्य म्हणून निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा. झाडांना पाणी द्या किंवा बागेत फिरायला जा. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की, तुम्हाला आयुष्यात कोणत्या एका गोष्टीचा सर्वात जास्त अभिमान वाटतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आमचे हे मार्गदर्शन आवडले असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तुमच्या देणगीमुळे आम्हाला हे काम सुरू ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे शक्य असल्यास QR कोडद्वारे सहकार्य करा. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 13 ऑगस्ट 2026 गुरुवार. आज चंद्र तुमच्या राशीपासून 3ऱ्या स्थानी म्हणजेच कर्क राशीत आणि आश्लेषा नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा संथ आणि चिंतेचा असू शकतो. कामाच्या ठिकाणी किंवा घरी तुम्ही ज्या गतीने प्रगतीची अपेक्षा करत आहात, तसे घडताना दिसत नाही, ज्यामुळे तुम्हाला थोडी निराशा किंवा वैफल्य जाणवू शकते. पण लक्षात ठेवा, आश्लेषा नक्षत्रातील चंद्राचा प्रभाव तुम्हाला अंतर्मुख होण्यास प्रवृत्त करत आहे. ही वेळ घाई करण्याची नाही, तर तुम्ही आतापर्यंत किती प्रवास केला आहे आणि भविष्यातील ध्येय गाठण्यासाठी काय बदल आवश्यक आहेत, याचा शांतपणे विचार करण्याची आहे. तुम्ही योग्य दिशेनेच जात आहात. फक्त संयम ठेवा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा स्वतःच्या आवडीच्या विषयांवर चिंतन करण्याचा आहे. आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव असल्याने एकाग्रतेत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे आज कठीण विषयांपेक्षा उजळणीवर भर द्या.
तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा भावनिक चढ उतारांचा आहे. जोडीदारासोबत संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा, अन्यथा विनाकारण वाद होऊ शकतात. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात व्यस्त राहण्याचा आहे. घरातील कोणाचे तरी आरोग्य किंवा कामाचा ताण तुम्हाला चिंतेत टाकू शकतो, पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस वेट अँड वॉच धोरणाचा आहे. नवीन गुंतवणूक किंवा मोठे निर्णय आज टाळा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद घालणे टाळा. आज तुमची बाजू मांडताना गैरसमज होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिकांना आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. पचनाच्या तक्रारी किंवा सांधेदुखी जाणवू शकते. आज बाहेरचे अन्न पूर्णपणे टाळा आणि शक्य असल्यास हलका आहार घ्या. आजचा शुभ संकेत, आज पांढरा रंग परिधान केल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. सकाळी 10 ते 11 ही वेळ तुमच्यासाठी शुभ आहे. या काळात महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पांढऱ्या रंगाची वस्तू किंवा दूध दान करा. राहूच्या प्रभावामुळे मनात येणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी ध्यान करा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न, तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला वाटते की तुम्ही बदलली पाहिजे, पण भीतीमुळे तुम्ही ती बदलू शकत नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आम्हाला प्रेरणा देतो. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 13 ऑगस्ट 2026 गुरुवार तुमच्यासाठी एक अतिशय चैतन्यदायी दिवस आहे. आज चंद्र कर्क राशीत आणि आश्लेषा नक्षत्रात आहे, ज्यामुळे तुमच्या मनात काहीतरी नवीन करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. तुमच्या राशीस्वामी बुध आणि गुरु कर्क राशीत एकत्र असल्याने तुमच्या बुद्धीला एक नवी दिशा मिळेल. आजचा दिवस तुमच्या दैनंदिन धावपळीतून थोडा ब्रेक घेऊन स्वतःला रिचार्ज करण्यासाठी उत्तम आहे. मात्र आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव असल्याने काही गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि घाईघाईने कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. विशेषतः आर्थिक व्यवहारात सावध राहा. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे, पण आश्लेषा नक्षत्राच्या प्रभावामुळे कधीकधी गोंधळल्यासारखे वाटू शकते. अशावेळी शांत राहून काम करा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येईल, पण प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवा. गृहिणींनी आज घरातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे, पण कामाचा अतिताण घेऊ नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे आणि शक्य असल्यास थोडा वेळ ध्यान करावे. आज सकाळी 10 ते 11:15 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा, कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज हिरवा रंग परिधान करणे तुमच्या भाग्याला अधिक बळकट करेल. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या, यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. एक प्रश्न, तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची की योग्य वेळ? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 13 ऑगस्ट 2026 गुरुवार तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र आणि सूर्य दोन्ही कर्क राशीत आणि आश्लेषा नक्षत्रात आहेत. आश्लेषा नक्षत्र हे थोडे संवेदनशील मानले जाते, त्यामुळे आज तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आज तुम्हाला काहीतरी वेगळे आणि विशेष करण्याची इच्छा होईल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडून आज थोडा वेळ स्वतःसाठी किंवा प्रियजनांसाठी काढणे तुम्हाला ताजेतवाने करेल. मात्र आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव असल्याने कोणाशीही वाद घालताना सावध राहा, कारण शब्दांचा चुकीचा अर्थ निघू शकतो. शाळकरी मुलांनी आज अभ्यासापेक्षा खेळाकडे जास्त लक्ष दिले तर ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगले ठरेल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमाच्या बाबतीत चांगला आहे, पण घाईघाईने कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. गृहिणींनी आज घरातील जुन्या वादांकडे दुर्लक्ष करून आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवावी आणि व्यावसायिकांनी आज मोठी गुंतवणूक करणे टाळावे. आजचा शुभ वेळ सकाळी 10 ते 11:15 असा आहे.
या काळात महत्त्वाची कामे पूर्ण करा. आजचा हिरवा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. आज एक सत्कार्य म्हणून जुन्या मित्रांना फोन करा किंवा त्यांना भेटा. यामुळे तुमचे मन हलके होईल. आज एक प्रश्न विचारतो, तुमच्या आयुष्यात असा कोणता मित्र आहे, ज्याच्याशी बोलल्यावर तुम्हाला नेहमीच सकारात्मक वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपली इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 13 ऑगस्ट तुमच्यासाठी एक संमिश्र अनुभवाचा दिवस आहे. आज चंद्र आणि सूर्य दोन्ही कर्क राशीत आणि आश्लेष नक्षत्रात आहेत, तर केतू तुमच्याच राशीत विराजमान आहे. यामुळे तुमच्या मनात काही गोष्टींबद्दल अस्वस्थता किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो. आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या वादात पडणे टाळा, विशेषतः तुमच्या जवळच्या व्यक्तींशी, मग ते कामाच्या ठिकाणी असो किंवा घरी. लक्षात ठेवा, नेहमी बरोबर असण्यापेक्षा नम्र असणे जास्त महत्त्वाचे असते. सिंह राशीचे लोक स्वभावाने स्वाभिमानी असतात, पण आज संयम राखणे हीच तुमची खरी शक्ती आहे. हा काळ थोडासा तणावाचा वाटू शकतो, पण लक्षात ठेवा की हा फक्त एक तात्पुरता टप्पा आहे. विविध क्षेत्रांतील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आहे. आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव असल्याने काही वेळा मन भरकटू शकते. अशा वेळी वाचन करणे तुम्हाला शांतता देईल. तरुण आणि प्रेमसंबंधात आज सावधगिरी बाळगा. रागाच्या भरात चुकीचे शब्द बोलले जाऊ शकतात, जे नात्यात दुरावा आणू शकतात. आज शांत राहून परिस्थिती हाताळणे हिताचे ठरेल. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात व्यस्त राहण्याचा आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस संयमाचा आहे. वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी बोलताना शब्दांचा वापर जपून करा. आज कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करताना घाई करू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. पचनाच्या तक्रारी किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो. आजच्या दिवशी सकाळी 11 ते 12 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज पिवळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून एखादे चांगले पुस्तक वाचा किंवा कोणाला तरी ज्ञान द्या. यामुळे केतूचा नकारात्मक प्रभाव कमी होईल. राहूच्या सावलीपासून वाचण्यासाठी आज तुमच्या जवळ एक छोटी डायरी किंवा पुस्तक ठेवा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न: तुमच्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुम्हाला कठीण काळातून बाहेर पडायला सर्वात जास्त मदत करते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 13 ऑगस्ट 2026 गुरुवार तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र आणि सूर्य दोन्ही कर्क राशीत आणि आश्लेषा नक्षत्रात आहेत. आश्लेषा नक्षत्र हे थोडे गुंतागुंतीचे मानले जाते, त्यामुळे आज तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. आज तुम्हाला आयुष्यात एक प्रकारचा समतोल आणि शांती जाणवेल, पण त्याच वेळी तुमच्या आसपास काही नकारात्मक ऊर्जा फिरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कन्या राशीच्या आजच्या कुंडलीनुसार तुम्हाला सावध राहणे आवश्यक आहे, कारण छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो किंवा तुमचे मन उदास होऊ शकते. आज तुम्ही पुढाकार घेऊन तुमच्या प्रियजनांची विचारपूस करा, जेणेकरून घरातील वातावरण सुरक्षित राहील. आज संध्याकाळी 7 ते 8 वाजून 30 मिनिटांपर्यंतच्या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आजचा तुमचा भाग्यशाली रंग ऑलिव्ह ग्रीन आहे. शनीच्या प्रभावामुळे कामात अडथळे येऊ शकतात, त्यासाठी एखादा नवीन छंद जोपासा, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आजचा प्रश्न: तुमच्या मते आयुष्यात यश मिळवण्यासाठी कष्टापेक्षा नशिबाची साथ किती महत्त्वाची आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो,
आज 13 ऑगस्ट 2026 गुरुवार तुमच्यासाठी आत्मचिंतनाचा आणि स्वतःच्या ध्येयांचा पुनर्विचार करण्याचा दिवस आहे. आज चंद्रकर्क राशीत आणि आश्लेषा नक्षत्रात आहे, ज्यामुळे तुमच्या मनात काही जुन्या गोष्टींबद्दल गोंधळ निर्माण होऊ शकतो. तुमच्या स्वप्नांशी जुळत नसलेल्या गोष्टी आज तुम्हाला प्रकर्षाने जाणवतील, पण निराश होऊ नका. ही वेळ तुमच्या योजना पुन्हा एकदा वास्तववादी दृष्टिकोनातून तपासण्याची आहे. कामाच्या ठिकाणी घाईगडबड करण्याऐवजी पद्धतशीरपणे काम करा. यश नक्कीच मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी संयमाची परीक्षा घेणारा आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आहे. आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव असल्याने काही वेळा मन भरकटू शकते, पण जिद्दीने अभ्यास केल्यास कठीण विषयही सोपे वाटतील. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा सावधगिरीचा आहे. जोडीदारासोबतच्या संवादात स्पष्टता ठेवा. गैरसमज टाळण्यासाठी आज शांत राहणेच ठरेल. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील जबाबदाऱ्या आणि स्वतःची आवड यात समतोल साधण्याचा आहे. घरातील कोणाचेही आरोग्य बिघडणार नाही याची काळजी घ्या. नोकरी आणि व्यवसायात आज तुम्हाला तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. व्यावसायिकांनी आज मोठी गुंतवणूक करणे टाळावे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. शनीच्या प्रभावामुळे सांधेदुखी किंवा वातविकार त्रास देऊ शकतात. त्यामुळे नियमित व्यायाम आणि योगासने करणे अत्यंत आवश्यक आहे. आजचा शुभ संकेत. आज हिरवा रंग तुमच्यासाठी भाग्यवान आहे. संध्याकाळी 4:30 ते 6 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. शनीच्या तीव्र ऊर्जेपासून वाचण्यासाठी आज नियमित व्यायाम करा आणि शक्य असल्यास एखादे लोखंडी कडे किंवा अंगठी जवळ ठेवा. आजचे तुमचे ज्योतिषीय प्रश्न. तुमच्या मते आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर परिश्रम महत्त्वाचे आहेत की योग्य वेळ? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 13 ऑगस्ट 2026 गुरुवार तुमच्यासाठी एक अतिशय उत्साही आणि सामाजिक दिवस आहे. आज चंद्र कर्क राशीत आणि आश्लेषा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमचे मन थोडे भावुक पण आनंदी राहील. आज तुम्हाला मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवायला आणि पार्टी करायला खूप आवडेल. आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव असल्याने आज तुम्ही जुन्या आठवणींमध्ये रमून जाल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आश्लेषा नक्षत्रात चंद्र असताना काही वेळा विनाकारण मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणाशीही वाद घालणे टाळा. आजचा दिवस तुमच्यासाठी मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहून तणावमुक्त होण्याचा आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा कल्पकतेचा आहे. जर तुम्ही काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. मात्र आश्लेषा नक्षत्राच्या प्रभावामुळे एकाग्रतेत थोडा व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे शांत ठिकाणी बसून अभ्यास करा. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप छान आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा मित्रांसोबत एखादा छोटा कार्यक्रम किंवा गेट टुगेदर करू शकता. पण लक्षात ठेवा, आज कोणाशीही बोलताना अतिसंवेदनशील होऊ नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारून किंवा एखादा जुना फोटो अल्बम पाहून तुम्ही आजचा दिवस आनंदात घालवू शकता. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस मध्यम आहे. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. आज कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळा, कारण आश्लेषा नक्षत्रात फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. पोटाचे विकार किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे हलका आहार घ्या. आजचा शुभ काळ संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत आहे. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा थंड पेय द्या, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज एक महत्त्वाचा सल्ला. आज कोणाशीही व्यवहार करताना किंवा महत्त्वाचा निर्णय घेताना घाई करू नका. आज शांत संगीत ऐकणे तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. मित्रांनो, आजचा एक ज्योतिष प्रश्न. तुम्हाला काय वाटते? मैत्रीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असते? विश्वास की वेळ? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून
आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 13 ऑगस्ट तुमच्यासाठी एक आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आज चंद्र कर्क राशीत आणि आश्लेषा नक्षत्रात आहे, ज्यामुळे तुमच्या मनात काहीशी अस्वस्थता किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आज तुमचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आजच्या दिवशी कामाचे प्राधान्य ठरवणे गरजेचे आहे. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस सकारात्मक आहे, जिथे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. मात्र आज कोणत्याही महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारात घाई करू नका. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस आव्हानात्मक आहे. आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव असल्याने अभ्यासात एकाग्रता राखणे कठीण जाईल, त्यामुळे थोडा वेळ ध्यान करा. तरुण आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस संयमाचा आहे. कामात चुका टाळण्यासाठी पुन्हा एकदा तपासा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस मध्यम आहे. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ काळ संध्याकाळी 6:30 ते 7:30 असा आहे. आजचा शुभ रंग हिरवा आहे. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा किंवा कृतज्ञता व्यक्त करा. आजचा तुमचा ज्योतिषीय प्रश्न: तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी तुम्ही आज देवाला मनापासून धन्यवाद द्याल? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 13 ऑगस्ट 2026 गुरुवार. आज चंद्र कर्क राशीत आणि आश्लेषा नक्षत्रात आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर होत आहे. आज तुम्ही अधिक वास्तववादी आणि व्यावहारिक गोष्टींकडे आकर्षित व्हाल. एखादी घटना किंवा परिस्थिती तुमच्या विचारांत मोठा बदल घडवून आणू शकते. हा बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांनाही तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आवडेल. आज तुमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात होऊ शकते, जिथे तुम्ही तुमची ध्येय गाठण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल कराल. आज तुम्हाला एखादी अत्यंत रंजक व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. मात्र सावध रहा. आज तणावपूर्ण चर्चा टाळा, कारण आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे कठीण करू शकतो. दुपारी 3 ते 5 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. आज जांभळा रंग तुमच्यासाठी शुभ आहे. राहूच्या अनिश्चित प्रभावापासून वाचण्यासाठी शांत रहा आणि शक्य असल्यास एखादे रत्न किंवा कवच जवळ ठेवा. आजचा तुमचा प्रश्न: तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशिबाची साथ महत्त्वाची की कष्टाची जोड? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत, तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या देणगीमुळे आम्हाला हे कार्य सुरू ठेवण्यास मदत होईल. QR कोड स्कॅन करून सहकार्य करा. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 13 ऑगस्ट तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र कर्क राशीत आणि आश्लेषा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित बदल घडून येऊ शकतात. आज तुम्ही एखादा प्रवास किंवा कामाचे नियोजन केले असेल, तर त्यात काही अडथळे येण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, हे बदल तुमच्या दीर्घकालीन हिताचेच आहेत. कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत, तर चिडचिड करू नका, संयम राखा. आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव असल्याने आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे, पण आळस झटकून कामाला लागा. तरुण वर्गासाठी आजचे प्रेमसंबंध थोडे तणावाचे असू शकतात, त्यामुळे स्पष्ट संवाद साधा. गृहिणींनी आज घरातील जुन्या वस्तूंची निगा राखावी. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस मध्यम आहे. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः पोटाच्या विकारांपासून सावध रहा. आज गुलाबी रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. दुपारी 4 ते 6 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवा आणि गरजूंना मदत करा. आजचा प्रश्न:
तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सर्वात जास्त मानसिक शांती देते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 13 ऑगस्ट तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक दिवस असू शकतो. आज चंद्र आणि सूर्य दोन्ही कर्क राशीत आणि आश्लेषा नक्षत्रात आहेत, ज्यामुळे तुमच्या मनात थोडी अस्वस्थता किंवा थकवा जाणवू शकतो. गेल्या काही आठवड्यांपासून तुमच्यावर कामाचा जो अतिरिक्त ताण पडला आहे, त्याचे हे पडसाद असू शकतात. आज तुम्हाला स्वतःला शांत ठेवणे खूप गरजेचे आहे. रागावर नियंत्रण ठेवा, कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय आज तुम्हाला महागात पडू शकतात. शांत राहून विचार केल्यास तुम्हाला कठीण प्रसंगातूनही उत्तम मार्ग सापडतील. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याचा आहे. आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव असल्याने एकाग्रता कमी होऊ शकते, त्यामुळे जबरदस्तीने अभ्यास करण्यापेक्षा थोडा वेळ ध्यान करा. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस संयमाचा आहे. जोडीदारासोबत वाद घालणे टाळा. आज तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ निघू शकतो, त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामांच्या व्यापातून थोडा वेळ स्वतःसाठी काढण्याचा आहे. आज घरातील कोणाशीही वाद न घालता शांत राहणेच हिताचे ठरेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. आज नवीन गुंतवणूक करणे टाळा आणि जुन्या कामांवरच लक्ष केंद्रित करा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. पचनाच्या तक्रारी किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे हलका आहार घ्या. आजच्याच दिवशी एक सत्कार्य म्हणून घरी स्वतःच्या हाताने पौष्टिक जेवण बनवा आणि ते आनंदाने ग्रहण करा. आज दुपारी 3 ते 5:30 ही वेळ तुमच्यासाठी सर्वात भाग्यशाली आहे. या काळात महत्त्वाची कामे पूर्ण करा. आजचा तुमचा प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यात शांतता मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे.